सोलापूरच्या माळशिरसमध्ये पिकअप गाडी विहिरीत कोसळली। दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी। मृतांमध्ये 4 महिला आणि लहान मुलांचा समावेश। म्हसवड पंढरपूर मार्गावरची दुर्घटना। खासदार गैरहजर तर 4 खासदार प्रत्यक्ष आणि 5 ऑनलाईन उपस्थित। राऊतांचा दावा। शिवाय वाकचौरे, निंबाळकर, संजय देशमुख, संजय जाधव आणि आष्टीकर मातोश्रीवर अनुपस्थित। आम्ही सारे वाघच असं म्हणत राऊतांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चा फेटाळल्या। 9च्या 9 खासदार ठाकरेंसोबत असल्याचा दावा। लवकरच आम्ही ऑपरेशन लांडगा राबवणार असल्याचंही उत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शासकीय कार्यक्रमातनं पुन्हा डावललं। नवी मुंबई पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये पालकमंत्री शिंदेंचं नाव नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 3रा दिवस। कर्जमाफीच्या अटीविरोधात रोहित पवार आक्रमक। महाजनांशी भेट होईपर्यंत सलाईन लावणार नाही, रोहित पवारांची भूमिका। रोहित पवारांचं आंदोलन राजकारणासाठी नाही, हा लढा शेतकऱ्यांसाठी। मनोज जरांगेंचा रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा तर पंढरपुरात आंदोलनस्थळी भेट देत रोहित पवारांची विचारपूस। पांढरी पट्टी प्रकरणाची मुंबई महापालिकेकडून गंभीर दखल। रस्त्यांवर अनधिकृत पांढरे पट्टे मारणाऱ्यांवर कारवाई करा। पांढऱ्या पट्टीसाठी कोणतीही परवानगी नाही, पालिकेकडून स्पष्ट। गस्त वाढवण्याच्याही सूचना। स्मार्ट मीटरसाठी 48 तासांचं अल्टिमेटम। महावितरणच्या मेसेजमुळे ठाण्यातील नागरिकांमध्ये संताप। स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती होत असल्याचाही आरोप।